आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा. एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघून येणार पण नाही. तुम्ही वेडवाकडं काही बोलताय. आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक किंवा खासगी जीवनाबद्दल बोललो नव्हतो, बोलण्याची इच्छा पण नाहीये. पण मोदीजी, तुम्ही 2014 साली तुम्ही पंतप्रधान व्हावं ह्या पत्रावरती माझी सही घेतली होती, 19 साली घेतली. आणि काल तुम्ही जे बोललात ते मात्र मी तुम्हाला क्षमा करू शकत नाही. माझा महाराष्ट्र तुम्हाला क्षमा करू शकणार नाही, अजिबात नाही. तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणालात. एवढंच नाही, तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. नकली संतान बोलताय. अहो, तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय? मोदीजी, तुम्ही तुमचा आत्मा विकलात सैतानाला, जसं सगळं आदरणीला विकलात तसं. मग कशाला थेर करतायत? बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल खरंच विचार करा. 2014 साली होय, माझ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही तुमच्या बुडाला पंतप्रधान पदाची खुर्ची चिकटवण्यासाठी म्हणून घेतला होतात ना. मग 2014 साली ज्या दिवशी मी माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुंबईला गेलो, नेमका त्याच दिवशी तुम्ही एकनाथ खडसेंकडनं फोन मला का करवलात की आपली युती तोडली म्हणून. तेव्हा तर मी युती तोडली नव्हती ना. 14 साली तुम्ही युती तोडलीत. काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला, तो विचार नाही केलात. 19 साली तुम्ही ज्या शिवसेना प्रमुखच्या खोलीमध्ये तुमचे ते दुसरे अमित शहा, बाळासाहेबांची खोली म्हणजे त्याला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये त्यांनी ठरवलं होतं, कारण मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय, माझी आई वडिलांची शपथ घेऊन मी बोललोय, आई तुळजाभवानीची शपथ घेऊन मी बोललेलो आहे की मी शिवसेना प्रमुखांना शब्द दिला त्यांच्या अखेरच्या काळात की मी आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि मी तो पुन्हा करून दाखवेन. मग तो शब्द तुम्ही तोडलात. काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला? बरं, परवा तुमचं जे काय माझ्याबद्दलचं प्रेम उतू जात होतं की तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात, हे तर झूटच आहे म्हणा, ते सोडून द्या. आणि मग तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण माझी चौकशी करताना जेव्हा मी माझ्या हातपायांची हालचाल करू शकत नव्हतो, आज तुमच्या समोर उभा आहे, ते तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आई वडिलांचे आशीर्वाद, आई तुळजाभवानीची कृपा म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. नाहीतर मी हलू शकत नव्हतो. खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती. मोदीजी, त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले चपाटे आहेत, जे आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवलीत. माझा जाहीर आरोप नाही, ही माझी माहिती आहे. मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केलात? गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? आणि म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका. त्यांचे आशीर्वाद जर नसते ना, तर आज तुम्हाला जे गुडघ्यावरती महाराष्ट्राने टेकवलंय, गुडघे टेकायला लावलेत, ते तुम्हाला टेकायला लागले नसते. आता मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत, आले ना रस्त्यावर.